नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वीची प्रश्नपत्रिका अशी असणार आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा विषयाचा आपण आज प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। नक्की ही प्रश्नपत्रिका किती मार्काची असणार आहे, त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेला जो कालावधी म्हणजेच वेळ किती असणार आहे, त्याचबरोबर कोणता मार्क किती गुणांसाठी म्हणजे किती जे काही प्रश्न असणार आहेत तो प्रश्न किती इम्पॉर्टंट ठरणार आहे, त्या प्रश्नाला किती गुण असणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि आपण काही IMP प्रश्न देखील या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच तुम्ही वही आणि पेन सोबत ठेवा, जेणेकरून तुम्ही ते प्रश्न लिहून घेऊ शकता आणि त्या प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करू शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपले थोडेफार प्रश्न असतात ते IMP प्रश्न असतात आणि हे याच्यामधील जवळपास 99% हे एक्झामला विचारले जातात। त्यामुळे नक्कीच आपले IMP प्रश्न हे चांगल्या प्रकारे अभ्यासासाठी मदत ठरू शकते। आणि त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा अशाच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना देखील मदत होईल। चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात, कारण खूप महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा एक्झामचा जो पेपर आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। चला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी जो आपला विषय आहे आजचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 वरती आधारित असणार आहे। एकूण गुण असणार आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ असणार आहे 2 तासाचा। पहा काही सूचना दिलेल्या आहे, सूचना महत्त्वपूर्ण असतात, त्यामुळे थोडक्यात आपण सूचना देखील वाचूयात। पहा, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। ओके। दुसरा, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढाव्यात। ज्या ठिकाणी खरोखरच आकृत्या काढायला सांगितल्या आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित नामनिर्देशित आपल्याला आकृती काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो। उजव्या बाजूचे अंक हे गुण दर्शवतात, त्यामुळे व्यवस्थित उजव्या बाजूचे जे काही अंक असतील ते व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे प्रश्न सोडवत चला। प्रत्येक बहुपर्याय प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1A पहिल्याच प्रयत्नाला गुणदान केले जाईल अशा प्रकारे सांगितलं आहे। त्यानंतर प्रत्येक बहुपर्याय प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक 1 लिहावा। उदाहरणार्थ पहिल्यातला A, दुसऱ्यातला B। ओके। प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावरती करावी। म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी की जेव्हा पण तुम्ही नवीन प्रश्न सुरुवात कराल लिहिण्यासाठी, तो नवीन प्रश्न हा नवीन पानावरती आपल्याला लिहायचा आहे। म्हणजे कोणता पण नवीन प्रश्न हा नवीन पानावरती लिहायचं आहे। पाहूयात आता प्रश्न क्रमांक A आहे पहिल्यातला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा 5 गुणांसाठी आहे, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी पहा। पॅरिपॅटस हा ॲनेलिडा व टिंबटिंब प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे। तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि या 4 पर्यायांपैकी एक पर्याय जो आहे तो बरोबर असणार आहे आणि तोच आपल्या या ठिकाणी उत्तर ठरणार आहेत। तर तुम्हाला या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर वाटतो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, देठच नसणाऱ्या फुलांना डॅश डॅश म्हणतात। काय म्हणतात? पुष्पवृंत म्हणतात का स्नाबद्ध म्हणतात का उरुंत म्हणतात का कुक्षिवृंत म्हणतात? काय म्हणतात ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। प्रश्नपत्रिकेचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे उत्तर देखील देईल। पहा, टिंबटिंब ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे। तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत, WWF, ग्रीनपीस, चिपको आणि हरित हवामान निधी। या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे तुम्हाला शोधून लिहायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत निर्मिती केंद्र टिंबटिंब या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय पुन्हा एकदा दिसत आहेत, कोयना, चंद्रपूर, अंजनवेल आणि तारापूर।
तर या ठिकाणी तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न जे आहेत हे सोपेच जाणार आहेत. पहा पुढे, टिंबटिंब हा असम पृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. 4 पर्याय आहेत, तारामासा, ऑक्टोपस, समुद्र काकडी आणि डॉल्फिन. तर या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय तुम्हाला बरोबर वाटतो तो या ठिकाणी लिहायचं आहे. आता पहा, प्रश्न क्रमांक बी आहे, त्यातीलच खाली प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक बी आहे 5 गुणांसाठी. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आतापर्यंत वरचं जे आपण पाहिलं रिकाम्या जागा थोडक्यात ते 5 आणि हे 5 टोटल 10 गुणांचे आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. पाहूयात, खालील विधाने चूक की बरोबर ते आपल्या या ठिकाणी लिहायचं आहे. रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला नियंत्रण होय. तर या ठिकाणी अतिशय सिंपल लॉजिक आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे चूक. रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला नियंत्रण देणे होय. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात वाचण्यात माझ्याकडून प्रॉब्लेम झाला. या ठिकाणी हे उत्तर आहे बरोबर. जेव्हा पण तुम्ही रस्त्यावरती सेल्फी काढता त्यावेळेस तुम्ही काळजी घेतली पाहिजे. गाड्या वाहनांना बघून तुम्ही सेल्फी वगैरे काढलं पाहिजे. शक्यतो रस्त्यावरती सेल्फी काढणे हे चुकीचे आहे, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. कासवाचा समावेश कोणत्या वर्गात होतो या ठिकाणी लिहायचा आहे. सहसंबंध ओळखायचा आहे. फॅक्टर, हिमोफिलिया आणि सॉमेस्टॉनी हे कशामध्ये येतं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सोपा आहे प्रश्न, पाहूयात पुढे. संवेदनशील प्रजातींची 2 नावे लिहायची आहेत. वेगळा घटक या ठिकाणी ओळखायचा आहे. मानवी हात, झुरळाचा पंख, बैलाचा पाय आणि देवमाशाचा पर. तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय चुकीचा ओळखायचा आहे. पुढचा पाहूयात, प्रश्न क्रमांक 2 मधला ए आहे आणि खालील विधानांची शास्त्रीय कारणे आपल्याला कोणतेही 2 लिहायचे आहेत. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे. तर पाहूयात, वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःच वाचू शकतात. दुसरं आहे, क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. विद्युत निर्मिती प्रक्रियानुसार टर्बाईनचा आराखडा ही वेगळा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला IMP प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे, वनस्पती व नामशेष होण्यापासून स्वतःच वाचू शकतात. दुसरं आहे, विद्युत निर्मिती प्रकारांनुसार टर्बाईनचा आराखडा ही वेगळा असतो. हे 2 जे प्रश्न आहेत, 1 क्रमांक आणि 3 क्रमांकाचं, या ठिकाणी हे आपले IMP प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा, यापैकी कोणताही एक विचारला जाऊ शकतो. पाहूयात पुढे, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणतेही 3 लिहायचे. 6 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे, म्हणजे प्रत्येकी 2 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. पाहूयात प्रश्न कसे आहेत. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल या ठिकाणी तुम्हाला थोडक्यातच सांगायचं आहे. सामाजिक आरोग्य हे धोक्यात आणणारे घटक विचारात घेऊन खालील आकृती जी आहे, संकल्पचित्र जे आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते आहेत या ठिकाणी 2 घटक लिहायचे आहेत. एक घटक जो आहे ते त्यांनी लिहून दिलेला आहे. पुढं पाहूयात, कार्बनी वयमापन म्हणजे काय आणि एक उपयोग लिहा त्याचं. या ठिकाणी सांगितलं आहे अवयव व प्रथिने. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. अवयवाचे नाव दिलं आहे आणि प्रथिने तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. असे 2 तक्त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. सोपं आहे. प्रश्नपत्रिकेचे उत्तर पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. त्यातील 5वा आहे, पुष्प पृष्ठरज्जू व शीर्षमष्टरज्जू प्राणीसंघामधील जे काही फरक आहे ते दोघांमधील फरक तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणतेही 5 लिहायचे आहेत आणि कोणतेही 5 या ठिकाणी 15 गुणांसाठी ही हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. खालील चिन्ह आपल्याला ओळखायचे आहेत. काय दर्शवतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. या ठिकाणी आग दाखवली आहे. या ठिकाणी वेगवेगळे चित्र आहेत, तुम्ही ओळखत असाल आणि त्या तुम्हाला लिहायचं आहे. तर पहा पुढे, जैव तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यास उपयोग यावर आधारित संकल्पना चित्र पूर्ण करायला सांगितलेलं आहे. मानवी आरोग्य, रोगनिदान या ठिकाणी अजून तुम्हाला 3 लिहायचे आहेत आणि जो तक्ता आहे तो थोडक्यात तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पाहूयात पुढे,
परिसरातील नदीच्या तेलाचा तवंग दिसत आहे, तुम्ही काय कराल? तुमचं स्वतःचं मत आहे, या ठिकाणी तुम्ही स्वतः स्पष्ट करू शकता. खालील प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. स्निग्ध पदार्थांच्या 2 स्रोतांची नावे या ठिकाणी लिहायचं आहेत. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? स्निग्ध पदार्थाच्या पचनानंतर त्याचे रूपांतर कशामध्ये होते? हे तुम्हाला प्रश्न आहेत, हे तुम्हाला सोडवायचे आहेत. भारतातील धोक्यात आलेले 3 वारसा स्थळे कोणती आहेत आणि त्यांची संरक्षणाचे 3 उपाय या ठिकाणी तुम्हाला सुचवायला सांगितलेलं आहे. पाहूयात, या ठिकाणी तुम्हाला तक्ता दिलेला आहे. हा तक्ता जो आहे तो पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. आकृती काढणे आवश्यक नाही असं देखील त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. परंतु अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव कसा झाला हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून थोडक्यात सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. हरित ऊर्जा म्हणजे काय? 2 उदाहरणं लिहा. हरित ऊर्जेची 2 वैशिष्ट्य देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा आपला IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. लिहून घेण्याचा प्रयत्न करा. हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पाहूयात पुढे. प्रश्न क्रमांक 4 आहे. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. हा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो 5 गुणांसाठी प्रश्न आहे. पहा, प्रश्न वाचून दाखवतो, त्यानंतर आपण IMP प्रश्न देखील या ठिकाणी ठरवूयात. खालील प्रश्नांची उत्तर लिहा. हरित क्रांती म्हणजे काय? हरित क्रांतीमध्ये कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे ते 2 नावे लिहा. देशातील पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधन संस्थांची नावे लिहा. नीलक्रांती म्हणजे काय? भारत सरकारने कोणत्या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन दिलेले आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी IMP प्रश्न असणार आहे हरित क्रांती म्हणजे काय, कारण हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेला आहे. त्यामुळे आपला हा प्रश्न जो असणार आहे हा प्रश्न IMP असणार आहे. पुढचा, हरित क्रांतीमध्ये कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे, हा दुसरा IMP प्रश्न. आणि भारत सरकारने कोणत्या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन दिले आहे, हा एक IMP प्रश्न आपण या ठिकाणी बघितला आहे. हे 3 आपले IMP प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. 95% पेपरला विचारलं जाऊ शकतं. पाहूयात पुढे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, चित्र पाहायचं आहे आणि त्या चित्रानुसार आपल्याला या चित्रामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये एक विद्यार्थी आपल्याला दिसत आहे आणि तो विद्यार्थी जो आहे जेवत असताना मोबाईल पाहत आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थी मित्रांनो, की जेवत असताना मोबाईल पाहू नये. दुसऱ्या चित्रामध्ये एक विद्यार्थी आहे, तो निराश झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जास्त निराश होऊ नये. तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे, तर एक मागून वाहन येत आहे आणि पुढे एक विद्यार्थी जो आहे किंवा व्यक्ती जो आहे तो फोनवर बोलत आहे. म्हणजे या ठिकाणी सांगितलं आहे की रस्त्याने चालत असताना फोनवरती बोलू नये. त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये डान्स करत आहे, DJ वगैरे आहे, त्या ठिकाणी डान्स करत आहे आणि एकाला हार्ट अटॅक किंवा आपण जे काही बोलू शकतो आपण त्याला, म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जास्त लाऊडमध्ये म्हणजे मोठ्या आवाजामध्ये गाणे किंवा जे काही आवाज वगैरे आहे ते शोरशराब असेल आपण ते करू नये या ठिकाणी त्या चित्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असे प्रत्येक चित्रामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तेच आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे जेवताना मोबाईल पाहणे हे योग्य आहे की नाही हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे, जे की मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यात स्पष्ट करून सांगितलं आहे. दुसऱ्यामध्ये काय आहे, चित्र B मधून काय अर्थबोध होतो ते देखील आपण पाहिलं आहे. जो की विद्यार्थी या ठिकाणी निराश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये आपल्याला काय बोध होतो त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पहा पुढे. चित्र C मधील मुलाप्रमाणे वागल्यास काय होऊ शकते? आता या ठिकाणी काय होऊ शकते की जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो, मागून एखादा विद्यार्थी रस्त्याने चालत असतो, आपण पुढे बोलत असतो फोनवरती, मागून एखादं वाहन येऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं, सरासरी ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्याची संभावना असू शकते, एखादी धडक होऊ शकतं गाड्यांची. या ठिकाणी असं काही होऊ शकतं जे की कळणार पण नाही. त्यानंतर चित्र B मधील मुलाला कोणाकडे न्यावे, तर या ठिकाणी काय सांगितलं आहे चित्र B मध्ये, तर या ठिकाणी B आहे, तर या ठिकाणी कोणाकडे न्यावे यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. आणि चित्र D मध्ये दाखवलेल्या आकृतीचा काय फायदा होतो ते आपल्या या ठिकाणी दाखवलं आहे.
चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अभ्यास करा. ओके.